Hello students. So in today's present video lecture we are going to see one of the important electronic effects, that is hyperconjugation. So now let us see what exactly the hyperconjugation is. हायपरकॉन्जुगेशन म्हणजे काय? हायपरकॉन्जुगेशन आपण कशाला म्हणतो? आता या ठिकाणी पहा, कंप्लीट डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन फ्रॉम कार्बन हाइड्रोजन बॉन्ड to carbon-carbon double bond under the influence of sp2 carbon called hyperconjugation. त्याला हायपरकॉन्जुगेशन असं म्हणतात, कॉल्ड हायपरकॉन्जुगेशन. ओके, काय होतं याच्यात? कंप्लीट डिस्प्लेसमेंट ऑफ कोणाचं? सिग्मा इलेक्ट्रॉन. कुठून? कार्बन हायड्रोजन बॉन्डमधून. कुणाकडे? कार्बन कार्बन डबल बॉन्डकडे. कशामुळे? sp2 कार्बनच्या इन्फ्लुएन्समध्ये. आता sp2 कार्बन म्हणजे कोण कोण असते? कार्बन पॉझिटिव्ह चार्ज, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, किंवा या ठिकाणी कार्बन फ्री रेडिकल, हे सर्व sp2 कार्बन असतात. These all are sp2 कार्बन्स. आता उदाहरणात कसं हे पहा, HCH एखादा कार्बन पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा sp2 कार्बन आहे, त्याच्या शेजारचा हा कार्बन, sp2 कार्बनला जस्ट अटॅच असणारा कार्बन हा अल्फा कार्बन आहे. मग त्या अल्फा कार्बनवर असणारे हे अल्फा हायड्रोजन अल्फा हायड्रोजन अल्फा. अल्फा म्हणजे ही काउंटिंग आहे. आता हा कार्बन आहे प्लस चार्ज, याच्यानंतरचे जे कार्बन आहे त्याला काउंट कर. याला अल्फा कार्बन, याला बीटा कार्बन, याला गॅमा कार्बन, किंवा कधी याला 1 2 3 असं म्हणतो आपण. अल्फा म्हणजे एक प्रकारचं काउंटिंग आहे. ओके, हे sp2 काय ते आपण पुढे केमिकल बॉन्डिंग ह्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो हिअर विथ रिस्पेक्ट टू दिस sp2 कार्बन, दिस इज अ अल्फा कार्बन. मग काय म्हणते ते? डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन. सिग्मा इलेक्ट्रॉन म्हणजे सिंगल बॉन्डमधील इलेक्ट्रॉन. सिंगल बॉन्डमधील इलेक्ट्रॉन, हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात. इथे कोणाच्या इन्फ्लुएन्समुळे? याच्या इन्फ्लुएन्समुळे हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात. आणि हे कसं दिसतंय? H, आता याच्यात बॉन्ड नाही, यांनी शेअर केलेला इलेक्ट्रॉन पण इथे गेला, मग याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही, प्लस झाला तो H, डबल बॉन्ड C. या इफेक्ट नंतर कार्बन हायड्रोजनमध्ये बॉन्ड नसतो, म्हणून याला नो बॉन्ड इफेक्ट असंही म्हणतात. नो बॉन्ड इफेक्ट. याला आणखीन एक नाव आहे, यालाच बेकर नाथन इफेक्ट म्हणतात. बेकर नाथन इफेक्ट असंही म्हणतात, किंवा यालाच आणखीन एक नाव आहे अँखिमेरिक इफेक्ट असंही म्हणतात. ANCHI, अँखिमेरिक इफेक्ट. तर इतक्या सर्व वेगवेगळ्या नावांनी हे ओळखलं जातं हायपरकॉन्जुगेशन. मग कधी हा हायड्रोजन शिफ्ट झाला की इथे बॉन्ड नसणार आहे, असं कधी कधी हा हायड्रोजन पण शिफ्ट होऊ शकतो, हा हायड्रोजन पण शिफ्ट होऊ शकतो. कधी कधी या हायड्रोजनचा बॉन्ड पण या ठिकाणी शिफ्ट होऊ शकतो.
म्हणजे टोटल किती हायपर कॉन्जुगेशन याचे मिळतात, तर टोटल 3 हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर मिळतात, दॅट इज इक्वल टू 3 अल्फा हायड्रोजन. किती हायड्रोजन आहेत तेवढे त्याचे स्ट्रक्चर तयार होऊ शकतात. हे झालं कार्बोकॅटायनला अटॅच असल्यानंतर कशा पद्धतीने. कार्बोकॅटायनला अटॅच असल्यानंतर म्हणजे ह्याच्यावर. आता डबल बॉन्डला अटॅच असल्यानंतर कसं, डबल बॉन्डला अटॅच असल्यानंतर पण शिफ्ट होतो का. येस, हे पहा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हियर दिस इज एच 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 CH3 CH3 CH3. हा जो डबल बॉन्डेड कार्बन आहे sp2 आहे, हा पण sp2 आहे. सो अंडर द sp2 कार्बन या ठिकाणी जो अल्फा कार्बन आहे हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन आहे. टोटल याचे 2 अल्फा कार्बन आणि याचे 2 अल्फा कार्बन असे 4 अल्फा कार्बन याच्यामध्ये. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, हा कार्बन हायड्रोजन बॉन्ड इथे शिफ्ट झाला. हा जो बॉन्ड आहे तो पुढे शिफ्ट होतो, इथं या ठिकाणी मायनस चार्ज तयार होतो. म्हणजे हे पुश करतं, हे इथं आलं की हे पुढे पुश करतं. अशा पद्धतीने इथं एकदा प्लस चार्ज तयार होऊ शकतं, किंवा हा नाही तर याच्यातून तो शिफ्ट होऊ शकतो. हा नसेल तर या ठिकाणी याच्यातून तो शिफ्ट होऊ शकतो. म्हणजे एका मिथाईलमध्ये किती स्ट्रक्चर तयार होऊ शकतात, 3 हायड्रोजन त्याच्यामध्ये, तर 3 हायड्रोजनमुळे 3 स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तयार होऊ शकतात. 3 हायड्रोजन आहेत तर 3 स्ट्रक्चर याच्यामध्ये या ठिकाणी असे तयार होऊ शकतात. देर आर पॉसिबिलिटी ऑफ 3 स्ट्रक्चर्स. किती स्ट्रक्चर, 3 स्ट्रक्चरची त्या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे. अशा पद्धतीने हे 3 स्ट्रक्चर याच्यामध्ये तयार होऊ शकतात. यायले लक्षात. तर इथं 3 स्ट्रक्चर, इथं 3 स्ट्रक्चर, इथं 3 स्ट्रक्चर, इथं 3 स्ट्रक्चर, म्हणजे टोटल 12 हायपर कॉन्जुगेशन याच्यामध्ये तयार होऊ शकतात. बिकॉज ऑफ 12 अल्फा हायड्रोजन याच्यामध्ये आहेत. 12 अल्फा हायड्रोजन याच्यामध्ये आहेत. कळतं हायपर कॉन्जुगेशन म्हणजे डबल बॉन्ड शेजारी जो कार्बन असतो त्याचे हायड्रोजन शिफ्ट करत असतात. डबल बॉन्डच्या शेजारी जो कार्बन आहे त्याच्यावरती जे हायड्रोजन असतील त्याच्यातला बॉन्ड शिफ्ट होत असतो, त्याला हायपर कॉन्जुगेशन म्हणतो आपण. म्हणजे कार्बोकॅटायन म्हणजे कार्बन पॉझिटिव्ह चार्ज जो आहे, त्या कार्बन पॉझिटिव्ह चार्ज कार्बन पॉझिटिव्ह चार्ज पाहायचा आहे. कार्बन पॉझिटिव्ह चार्जच्या शेजारचा कार्बन पाहायचा आहे, त्याच्यावरचे हायड्रोजन पाहायचे आहेत. किंवा डबल बॉन्ड कार्बन पाहायचा आहे, त्या डबल बॉन्ड कार्बनच्या शेजारचा कार्बन पाहायचा आहे, त्याच्यावरचे हायड्रोजन पाहायचे आहेत. आणि आता असंच या ठिकाणी फ्री रॅडिकलला पण पाहायचं आहे. फ्री रॅडिकल हे पहा, हे या ठिकाणी कार्बन फ्री रॅडिकल आहे, राईट. इथं एच, इथं एच आणि हे इथं एच. हा फ्री रॅडिकली ब्रेक जर झाला, इकडे एक इलेक्ट्रॉन, इकडे एक इलेक्ट्रॉन, इथे इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन आणि हे इलेक्ट्रॉन या दोघांमध्ये बॉन्ड तयार होऊ शकतो इथे असा. आणि हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इथं फ्री रॅडिकल तयार होतं. असं कधी इथं फ्री रॅडिकल तयार होईल, कधी इथं फ्री रॅडिकल तयार होईल, कधी इथं फ्री रॅडिकल तयार होईल. आता हा बॉन्ड आता कॅन्सल केला, हा बॉन्ड जशाच तसं, हा बॉन्ड नाहीसा केला, इथं फ्री रॅडिकल येईल. किंवा हा बॉन्ड जशाच तसं इथे लिहिला, हा इथून रिमूव्ह केला, इथं फ्री रॅडिकल लिहिलं. असं या ठिकाणी 3 स्ट्रक्चर त्याचे मिळत जातील. म्हणजे याला आणि याला, या 3 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथं हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर मिळू शकतं. याला म्हणायचं हायपर कॉन्जुगेशन. परत एकदा सांगतो, डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन फ्रॉम कार्बन हायड्रोजन, डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन फ्रॉम कार्बन हायड्रोजन टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ sp2 कार्बन इज कॉल्ड ॲज हायपर कॉन्जुगेशन. त्याला काय म्हणायचं, हायपर कॉन्जुगेशन असं म्हणायचं. त्याला काय म्हणतो आपण, हायपर कॉन्जुगेशन असं म्हणतो. आता हायपर कॉन्जुगेशन स्ट्रक्चर किती तयार होतात टोटली, बरोबर आहे. कोणत्या मॉलिक्युलमध्ये हायपर कॉन्जुगेशन, बघा लक्ष द्या. आता
हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे काय कळालं. आता ॲप्लिकेशन ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन आपल्याला पाहायचं आहे. ॲप्लिकेशन ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन, त्याच्यामध्ये नंबर 1 फॉर स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, कार्बोकॅटायन स्टॅबिलिटीसाठी हायपर कॉन्ज्युगेशन कसं हे बघा. स्टॅबिलिटी ऑफ carbocation directly proportional to number of hyperconjugation. Stability of carbocation directly proportional to number of hyperconjugation. ह्याला हे संबंधित असतं, याच्याशी हे रिलेटेड आहे. आता हे कशा पद्धतीने, हाऊ इट इज, बरोबर आहे. हे बघा, एखादा एक्स व्यक्ती आहे, त्या एक्स व्यक्तीला एक काहीतरी टेन्शन आलं आहे, भार आलं आहे, दुःख आहे. त्याचं दुःख कधी कमी होईल, त्याच्या सभोवताली खूप जण असतील ते शेअर करण्यासाठी, तर त्याला बरं वाटेल, म्हणजे त्याला जरा स्टॅबिलिटी मिळेल. तसंच एखाद्या कार्बनवरती प्लस चार्ज आहे, तो प्लस चार्ज शेअर करायला खूप कार्बन जर तिथे जर असतील, खूप स्ट्रक्चर जर त्याचे तयार होत असतील, तर त्याला त्या ठिकाणी स्टॅबिलिटी मिळणार आहे, त्याची स्टॅबिलिटी त्या ठिकाणी जास्त असणार आहे. ओके, असंच या ठिकाणी होतं आहे. हे बघा, आता हा कार्बोकॅटायन आहे, त्याच्या शेजारचा कार्बन हा अल्फा कार्बन, त्याचे हे अल्फा हायड्रोजन. हे पाटलाचा वाडा आहे, तर इथं राहणारे सगळे पाटलं आहेत हे, बरोबर आहे. हा अल्फा आहे, तर हे सर्व अल्फा असतात. तर या ठिकाणी हे पण अल्फा आहे, हे पण अल्फा आहे. तर इथे कितीदा हे स्ट्रक्चर तयार करू शकते. हा बॉन्ड गेला, इथे डबल बॉन्ड तयार झाला, इथे प्लस आलं, हे प्लस नाहीसं झालं. हा या ठिकाणी जर शिफ्ट नाही झाला, यांनी जर शिफ्ट केलं तर इथं प्लस येईल, इथे डबल बॉन्ड येईल. नसेल तर याचा या ठिकाणी शिफ्टिंग होईल, हे तसंच राहील. म्हणजे एक मिथाईल किती वेळेस तुम्हाला स्ट्रक्चर देईल, एक मिथाईल 3 वेळेस. इथं पण 3 हायड्रोजन आहे, 3, इथं पण 3, म्हणजे टोटल 9 या ठिकाणी स्ट्रक्चर तयार होतील, इन्क्लुडिंग धिस. बेसिकली हा एक जो स्ट्रक्चर असतो तो, म्हणजे टोटल हायपर कॉन्ज्युगेशन किती, याचे टोटल हायपर कॉन्ज्युगेशन किती म्हणलं की 9, बरोबर आहे. म्हणजे एखादा टर्शरी कार्बोकॅटायनचे किती स्ट्रक्चर असतात असं जर म्हणलं तर 9 + 1 10, कारण हे मूळ एक स्ट्रक्चर, 10 झालं. टोटल म्हणलं की 10, पण या स्ट्रक्चरचे किती हायपर कॉन्ज्युगेशन होतात म्हणलं की 9 म्हणायचं. हे 9 झालं या ठिकाणी. आता पहा, म्हणजे जेवढे हायपर कॉन्ज्युगेशन जास्त तेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त. म्हणजे थोडक्यात काय, हायपर कॉन्ज्युगेशन कशाशी संबंधित असते, हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन किती आहेत त्याच्यावरती ते डिपेंड करतं. आता इथं 9 अल्फा हायड्रोजन आहेत. आता इकडे बघूया आपण, CH3H हे प्लस आहे, इथे 6 CH3H इथं 3. ओके, आणि हे कोण आहे, मिथिल, 0 हायपर कॉन्ज्युगेशन. मग सर्वात जास्त कुठं असेल, इथं. त्याच्यानंतर कुठे असेल, इथं. त्याच्यानंतर कुठे असेल, इथं. हा कोण आहे, हा टर्शरी आहे.
हा कोण आहे सेकंडरी आहे, हा कोण आहे प्रायमरी आहे, हा कोण आहे मिथिल आहे, मिथिल कार्बोकॅटायन. सो स्टॅबिलिटी ऑफ टर्शरी इज मोर दॅन सेकंडरी, सेकंडरी मोर दॅन प्रायमरी दॅन मिथिल ग्रुप. बिकॉज ऑफ याचे 9 स्ट्रक्चर तयार होतात, याचे 6 स्ट्रक्चर तयार होतात, त्याचे 3 स्ट्रक्चर तयार होतात, त्याचे 0 स्ट्रक्चर तयार होतात. अशा पद्धतीने ऑन द बेस ऑफ नंबर ऑफ स्ट्रक्चर त्याची स्टॅबिलिटी या ठिकाणी डिसाईड होते. ऑन द बेस ऑफ नंबर ऑफ स्ट्रक्चर त्याची स्टॅबिलिटी या ठिकाणी डिसाईड होते. यायला लक्षात? येस डिअर फ्रेंड्स. आता आणखीन वेगवेगळे स्ट्रक्चर मी या ठिकाणी ड्रॉ करतो. हे झालं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. काही नाही, कार्बोकॅटायन दिसला की त्याच्या शेजारच्या कार्बनवर लक्ष ठेवायचं. हा कार्बोकॅटायन आहे. आता पहा, हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर कशामध्ये जास्त होतात किंवा ते कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं टेक्निक सांगतो. हा कार्बोकॅटायन आहे, त्याच्या शेजारचा कार्बन यालाच लक्ष द्यायचं फक्त. इथं शेजारचा कार्बन, इथं शेजारचा कार्बन, इथं किती असतात माहीत आहे का? हायड्रोजन इथं कार्बन आहे असं आपण गृहीत धरू. ह्याच्या 2 व्हॅलेन्सी तर क्लिअर झाल्या, अजून 2 व्हॅलेन्सी राहिले, म्हणजे इथं 2 हायड्रोजन आहेत. इथं 4 पैकी एकच व्हॅलेन्सी कंप्लीट झाली, म्हणजे अजून 3 हायड्रोजन इथं आहेत. 4 पैकी एकच व्हॅलेन्सी गेली, इथं 3 हायड्रोजन आहेत, म्हणजे इथं 3, इथं 3, इथं 2, म्हणजे टोटली या ठिकाणी तुम्हाला 8 स्ट्रक्चर मिळतात. या केसमध्ये इकडे 3 आणि इकडे 1 कार्बनच्या शेजारचे प्लस कार्बनच्या शेजारचे बघायचे. याच्यामध्ये तुम्हाला 4 स्ट्रक्चर मिळतात. या प्लस कार्बनच्या शेजारचे इथं तुम्हाला 2 स्ट्रक्चर मिळतात. म्हणजे जास्त स्टॅबिलिटी ही या पद्धतीने आहे. याच्यामध्ये सगळ्यात जास्त, मग याच्यामध्ये, मग याच्यामध्ये. गेटिंग? आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. हे कंपाऊंड आहे. हे कंपाऊंड असं. आता प्लस चार्ज या ठिकाणी आहे, आता प्लस चार्ज या ठिकाणी इथं, ओके, आणि प्लस चार्ज हा इथे आहे. आता याच्या शेजारचे कार्बन बघायचे. इथं एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. इथं 3 हायड्रोजन असतात, इथं 2 हायड्रोजन असतात, इथं 2 हायड्रोजन. 2 लाईन जुडले की 2 हायड्रोजन, 2 लाईन, एकच लाईन जुडली की 3 हायड्रोजन, असं. म्हणजे हे किती झाले? टोटली 7 या ठिकाणी होतात, 7. आता याच्या शेजारचे बघायचे. इथे काय एकच हायड्रोजन असतं, इथे काय इथं 2 हायड्रोजन असतात, म्हणजे याचे 3 स्ट्रक्चर होतात. आता याच्या शेजारी हा एकटाच आहे, इथे एकच स्ट्रक्चर मिळते, ओनली 1 स्ट्रक्चर इज हिअर. तर अशा पद्धतीने ही स्टॅबिलिटी ऑर्डर डिसाईड करायची. Like this you have to decide the stability order. Okay, like this you have to decide the stability order. कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी अशा पद्धतीने सांगता येते आपल्याला. हायपर कॉन्ज्युगेशन बेन्झिनमध्ये कसं दिसेल आहे ना, हायपर कॉन्ज्युगेशन बेन्झिनमध्ये कसं दिसेल, कशा पद्धतीने राहील हे पहा. हे असं आहे, राईट. आता हा sp2 कार्बन आहे. या sp2 कार्बनच्या शेजारचा हा कार्बन म्हणजे डबल बॉन्डेड आहे, sp2 कार्बन आहे, हा अल्फा 1 2 3 करेक्ट आहे. हा इथे शिफ्ट होऊ शकतो.
आणि हा इकडे शिफ्ट होऊन इथं मायनस होतो आणि याच्यावरती प्लस होतो. करेक्ट आहे. असे किती वेळेस होऊ शकते? 3 वेळेस होऊ शकते. किती वेळेस होऊ शकते? 3 वेळेस. कधी याच्या शिफ्टिंगमुळे होईल, कधी याच्या शिफ्टिंगमुळे होईल, कधी याच्या शिफ्टिंगमुळे या ठिकाणी होईल. अशी 3 स्ट्रक्चर याच्यामध्ये तयार होतात 3 टाइम्स. याच्यामध्ये 2च हायड्रोजन आहेत, 2च. ह्याचे 3 हायड्रोजन होते. किती हायड्रोजन होते याच्यात? याच्यात 3 हायड्रोजन होते. अल्फा हायड्रोजन 3 होते, म्हणून याचे 3 स्ट्रक्चर. याचे 2च आहेत. याचे 3 स्ट्रक्चर, याचे 2च स्ट्रक्चर. याच्यात या ठिकाणी एकच हायड्रोजन आहे. एकच हायड्रोजन, एकच स्ट्रक्चर मिळेल. याच्यात 0 हायपर कॉन्ज्युगेशन आहे. म्हणजे सर्वात जास्त हायपर कॉन्ज्युगेशन इथे 3, त्याच्यानंतर हे आणि मग शेवटी असं. मोस्ट ऑफ द विद्यार्थी 90% विद्यार्थी परीक्षेत काय म्हणतात? ह्याच्यामध्ये सर्वात जास्त त्यांना इथं हायड्रोजन खूप दिसते, खूप हायड्रोजन दिसतात, म्हणून याच्यात हायपर कॉन्ज्युगेशन जास्त आहे म्हणतात. तसं नाही आहे. ते हायपर कॉन्ज्युगेशन सर्वात जास्त इथे आहे. या अल्फा हायड्रोजनला व्हॅल्यू आहे, या बीटा हायड्रोजनला नाही. कारण अल्फा इथं आहे, हा बीटा आहे, म्हणून या ठिकाणी यांना व्हॅल्यू नाही आहे. याच्या हायड्रोजनला व्हॅल्यू आहे, नेक्स्ट कार्बनच्या हायड्रोजनला व्हॅल्यू नाही आहे तिकडे. येतं लक्षात? तर अशा पद्धतीने दिस इज व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर दिस इज अ हायपर कॉन्ज्युगेशन इन बेन्झीन. आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, रिव्हर्स हायपर कॉन्ज्युगेशन. रिव्हर्स हायपर कॉन्ज्युगेशन किंवा त्यालाच म्हणतात -H. आत्तापर्यंत जे पाहिलं ते +H होतं. आत्तापर्यंत आपण पाहिलं ते काय होतं? +H होतं. बघा कसं असतं. वेन अल्फा हायड्रोजन आर रिप्लेस्ड बाय क्लोरीन ॲटम, sigma electron from carbon and chlorine bond shifted to chlorine atom under the influence of sp2 carbon called as reverse hyperconjugation. रिव्हर्स हायपरकॉन्ज्युगेशन काय म्हणते? क्लोरीन ॲटम, हायड्रोजनच्या ठिकाणी जर क्लोरीन ॲटम जर असतील तर सिग्मा इलेक्ट्रॉन जे आहे ते क्लोरीनकडून, बरोबर आहे, या कार्बन क्लोरीनच्या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट होतात? क्लोरीन ॲटमकडे, टू क्लोरीन ॲटम. आता उदाहरण कसं, एक्झाम्पल, आताशी काय होतं? हायड्रोजनकडून कार्बनकडे जायचे, हायड्रोजनकडून कार्बनकडे जायचं. आता तसं नाही आहे, कार्बनकडून क्लोरीनकडे जातात, म्हणजे रिव्हर्स होत आहे. हे पहा,
हे असं आहे. जिथे हायड्रोजन होता ना तिथे आपण काय ठेवलं आहे आता, त्या ठिकाणी क्लोरीन ॲटम ठेवलेला आहे. करेक्ट आहे. काय होतं याच्यामध्ये, हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथे शिफ्ट होतो, हा जो बॉन्ड आहे इथे शिफ्ट होतो आणि हा इकडे जातो. करेक्ट आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं या स्ट्रक्चरमध्ये, इथं प्लस, इथं डबल बॉन्ड, इथं क्लोरीन असं आहे. म्हणजे बेन्झिनच्या बाहेर इलेक्ट्रॉन चाललेत फ्रॉम द बेन्झिन रिंग, रिव्हर्स. इकडे काय व्हायचं, हायपर कॉन्ज्युगेशन, याला म्हणायचं -H, याला काय म्हणायचं -H. दिस इज -H. आता समजा या ठिकाणी मी असं केलंय, असं आहे. राईट. आता इथं काय होतंय, या ठिकाणी याचे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात आणि याचं इकडं येतं. म्हणजे बेन्झिनवरती या ठिकाणी जे आहे निगेटिव्ह चार्ज येत आहे. हे बेन्झिनकडे इलेक्ट्रॉन येतात, बेन्झिनकडून इलेक्ट्रॉन जातात. इथं काय आहे, कडून, इथे बेन्झिनकडे. राईट. तर अशा पद्धतीने या ठिकाणी याला आपण +H म्हणतो. हायड्रोजनकडून बेन्झिनकडे जातात, इथं बेन्झिनकडून क्लोरीनकडे जातात, याला आपण -H म्हणतो, याला आपण +H म्हणतो. याला हायपर कॉन्ज्युगेशन म्हणतो, याला आपण रिव्हर्स हायपर कॉन्ज्युगेशन असे म्हणत असतो. इट इज अ रिव्हर्स हायपर कॉन्ज्युगेशन. येतं लक्षात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हे आहे फक्त क्लोरीनच्या केसमध्ये. CCl3 जर असेल किंवा 2 Cl असतील किंवा एकच Cl असेल तर तिथं -H रिव्हर्स हायपर कॉन्ज्युगेशन आहे असं विचार करायचा. ठीक आहे. आता आणखीन एक महत्त्वाचं आहे, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. जसं आपण सांगितलं तसंच स्टॅबिलिटी ऑफ कार्बन फ्री रॅडिकल पण डायरेक्टली प्रपोर्शनल टू द हायपर कॉन्ज्युगेशन. ओके. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन जसं आपण सांगितलं डायरेक्टली प्रपोर्शनल टू हायपर कॉन्ज्युगेशन, तसंच स्टॅबिलिटी ऑफ कार्बन फ्री रॅडिकल असते. आणि तसंच आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत स्टॅबिलिटी ऑफ अल्कीन अँड हायपर कॉन्ज्युगेशन. सेकंड ॲप्लिकेशन, स्टॅबिलिटी ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन, सॉरी स्टॅबिलिटी ऑफ अल्कीन ऑन द बेस ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन. स्टॅबिलिटी ऑफ अल्कीन यालाच काय म्हणतो आपण माहिती आहे का, यालाच रिलेशन बिटवीन हायड्रोजिनेशन एनर्जी अँड हायपर कॉन्ज्युगेशन. Relation between hydrogenation energy
किंवा हीट ऑफ हायड्रोजनेशन म्हणतो आपण त्याला, हीट ऑफ हायड्रोजनेशन किंवा हायड्रोजनेशन एनर्जी अँड हायपर कॉन्ज्युगेशन. आता बघा, अगोदर आपण पाहूया हीट ऑफ हायड्रोजनेशन कशाला म्हणतात. व्हॉट इज हीट ऑफ हायड्रोजनेशन? जेव्हा एखादा अल्कीन असतो त्याच्यामध्ये जेव्हा आपण हायड्रोजन ॲड करतो त्याचं आपण अल्केनमध्ये रूपांतर करतो. अल्कीनपासून. तर हे मोर एनर्जी असते आणि हे लेस एनर्जी असते. अल्कीन कसं एनर्जी जास्त असते, स्टॅबिलिटी कमी असतात अनसॅच्युरेटेड असल्यामुळं. हे सॅच्युरेटेड असते, एनर्जी कमी असते, स्टॅबिलिटी जास्त असते. म्हणून डेल्टा एच म्हणजे हीट, याच्यातनं रिलीज होते एक -x. ती जी रिलीज होणारी एनर्जी आहे ना, अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग ॲडिशन ऑफ हायड्रोजन, त्यालाच काय म्हणतात, दॅट इज हायड्रोजनेशन. कॉल्ड हीट ऑफ हायड्रोजनेशन. त्याला हीट ऑफ हायड्रोजनेशन म्हणतात. ही जी आहे ना, याला काय म्हणतात माहिती आहे का, रिडक्शन. यालाच म्हणतात हायड्रोजनेशन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन ऑर हायड्रोजनेशन. मग त्या प्रोसेसमध्ये जी एनर्जी रिलीज होते त्या एनर्जीला हीट ऑफ हायड्रोजनेशन असं आपण म्हणतो. हीट ऑफ हायड्रोजनेशन. आता लक्षात आलं. आता बघा, हीट ऑफ हायड्रोजनेशन इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. हीट ऑफ हायड्रोजनेशन इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ अल्कीन. अल्कीन स्टेबल असेल तर हीट ऑफ हायड्रोजनेशन कसं असतं, कमी असतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा काय बघा आता, नेक्स्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. स्टॅबिलिटी ऑफ अल्कीन directly proportional. Stability of alkene directly proportional to number of hyperconjugation. Directly proportional to number of hyperconjugation. Therefore, heat of hydrogenation is inversely proportional to number of hyperconjugation. Therefore, heat of hydrogenation is inversely proportional to number of hyperconjugation. ज्या अल्कीनमध्ये हायपरकॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर जास्त होतील त्याची स्टॅबिलिटी जास्त असते आणि ज्याची स्टॅबिलिटी जास्त असते त्याच्यामध्ये हीट ऑफ हायड्रोजनेशन कमी येते. परत एकदा सांगतो, ज्या अल्कीनमध्ये हायपरकॉन्ज्युगेशन जास्त असते त्याची स्टॅबिलिटी जास्त असते आणि त्याच्यामध्ये हीट ऑफ हायड्रोजनेशन कमी असते. व्हेरी सिम्पल आहे. आता एक्झाम्पल क्लिअर आहे. रिव्हर्स बघत चला, व्हिडिओ परत पहा. कळलं नसेल तर रिवाइंड करत चला. पाहिलेला मुद्दा परत रिपीट पहा. 2-3 वेळेस पाहिलं की परत लक्षात येतं ते काय आहे ते. हे पहा,
आता नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन कशामध्ये जास्त आहेत? बरोबर आहे, नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन कुठे जास्त आहेत? नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन इथे जास्त आहेत, इकडे जास्त आहेत, इकडे जास्त आहेत. करेक्ट आहे. आता बघा, इथे लिहितो मी काय काय ऑर्डर कशी चाललेली आहे. नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन या डायरेक्शनला इन्क्रीज होत चाललेलं आहे, इन्क्रीजेस. नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन इन्क्रीजेस. नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेशन, number of hyperconjugation increases. हायपरकॉन्जुगेशन स्ट्रक्चर इन्क्रीज होत चाललेलं आहे या डायरेक्शनला. स्टॅबिलिटी ऑफ अल्किन इन्क्रीजेस. स्टॅबिलिटी ऑफ अल्किन वाढत चाललेलं आहे. हीट ऑफ हायड्रोजनेशन डिक्रीज होत चाललेलं आहे. हीट ऑफ हायड्रोजनेशन काय होत चाललेलं आहे? डिक्रीज होत चाललेलं आहे या डायरेक्शनला. ही क्लिअर कट आयडिया आहे. याच्यामध्ये जवळजवळ 12 स्ट्रक्चर येतात, 12 स्ट्रक्चर तयार होतात, याच्यामध्ये 9 स्ट्रक्चर तयार होतात, याच्यामध्ये 6 स्ट्रक्चर तयार होतात, याच्यामध्ये 6 स्ट्रक्चर तयार होतात, याच्यामध्ये 3 स्ट्रक्चर, याच्यामध्ये 0 स्ट्रक्चर असतात. आता हे दोन्ही 6 कसं? हा ट्रान्स आहे आणि हा सीस आहे. हे बघा, 2 CH3 जर अपोजिट आले की त्याला ट्रान्स म्हणायचं आणि दोन्ही CH3 सेम बाजूला आले की त्याला सीस म्हणायचं. ट्रान्स स्टेबल असतात कारण दूर असतात म्हणून रिलॅक्स असतात, जवळ आले म्हणजे इंटरॅक्शन वाढतंय म्हणून ते स्टेबल कमी होतात. ट्रान्स आणि सीसमध्ये असं ट्रान्स मोर स्टेबल असतात, सीस लेस स्टेबल असतात. तर अशा पद्धतीनं हे अल्किनमध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं लक्षात? कॅन यू अंडरस्टँड? तर ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन जास्त, हायपर कॉन्जुगेशन जास्त, स्टॅबिलिटी जास्त आणि हीट ऑफ हायड्रोजनेशन कमी. परत सांगतो, अल्फा हायड्रोजन जास्त, हायपर कॉन्जुगेशन जास्त, स्टॅबिलिटी जास्त, मग त्याच्यामध्ये हीट ऑफ हायड्रोजनेशन कमी, हीट ऑफ हायड्रोजनेशन कमी. तर या ठिकाणी आणखीन काही एक्झाम्पल तुमच्यासमोर मी मांडतो. आता पहा, कंपाऊंड तोच आहे, डबल बॉन्ड पोझिशन मात्र वेगळी आहे. आता याच्यामध्ये इथे 3 अल्फा हायड्रोजन, इथं 3 आणि इथं 3, बरोबर किती आहेत? 9. याच्यामध्ये फक्त एकच म्हणजे सर्वात जास्त स्टॅबिलिटी याची आणि हीट ऑफ हायड्रोजनेशन, बरोबर आहे. हे स्टॅबिलिटीसाठी झालं आणि हीट ऑफ हायड्रोजनेशन इकडे, हीट ऑफ हायड्रोजनेशन असं, स्टॅबिलिटी असं आणि हीट ऑफ हायड्रोजनेशन या पद्धतीने. येतं लक्षात? आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये इथं 2, इथं 2, याच्यामध्ये 3, 2, 2 म्हणजे टोटल 7. म्हणजे स्टॅबिलिटी अशी, बरोबर आहे. स्टॅबिलिटी ऑर्डर, स्टॅबिलिटी आणि हीट ऑफ हायड्रोजनेशन असं. स्टॅबिलिटी म्हणलं की हे जास्त हे कमी, हीट ऑफ हायड्रोजनेशन म्हणलं की हे जास्त हे कमी. लाईक दिस वी हॅव टू गो फॉर दिस. कळालं? तर मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हायपर कॉन्जुगेशनचं पूर्ण, हायपर कॉन्जुगेशन काय आहे, बरोबर आहे, त्याचे स्ट्रक्चर कसे तयार केले जातात,
त्याचं कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीसाठी कसं रिलेशन आहे, अल्किनच्या स्टॅबिलिटीसाठी कसं रिलेशन आहे आणि त्या ठिकाणी हीट ऑफ हायड्रोजनेशन आणि हायपर कॉन्ज्युगेशनचं काय रिलेशन आहे हे याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर थोडक्यात हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे कार्बोकॅटायन किंवा अल्किनच्या शेजारच्या कार्बनवरती किती हायड्रोजन असतात त्याच्यावरती डिपेंड असतं. म्हणजे शेजारच्या कार्बनचे हायड्रोजन आपल्याला तिथे काउंट करायचे असतात. sp2 कार्बनच्या शेजारचे कार्बनचे हायड्रोजन, sp2 कार्बन जो असतो त्याच्या शेजारी असणाऱ्या कार्बनचे हायड्रोजन त्या ठिकाणी काउंट करायचं असतं. ओके देन, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा इफेक्ट पाहूया. ओके, थँक्यू.